या प्रकारे ग्लू तुम्हाला हवे पेंट मार्करच्या सहाय्याने या पद्धतीने लाईन ॲक्रेलिक कलर तुम्हाला हवे ते रंग ब्रशने स्वच्छ मिरर. हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा ए डॉट जवळे या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी ताटाभोवती काढल्या जाणाऱ्या एक अतिशय सुंदर आणि रेडी रांगोळीचा वेल घेऊन आलेली आहे. ही रेडी रांगोळी तुम्ही नैवेद्याच्या ताटाभोवती, पूजेच्या ताटाभोवती, गणपती, महालक्ष्मी, गौरी पूजा किंवा कोणत्याही सणांसाठी अगदी सहज वापरू शकता. ही रांगोळी आधीच तयार असल्यामुळे प्रत्येक वेळी नवीन रांगोळी काढण्याची गरज पडणार नाही. फक्त ताटाभोवती ठेवण्याची आणि काही क्षणात तुमचे ताट सुंदर आणि आकर्षक दिसू लागेल. या व्हिडिओमध्ये मी ही रेडी रांगोळीचा वेल कसा बनवायचा, कोणते साहित्य लागेल आणि ती मजबूत व पुन्हा वापरता येईल अशी कशी तयार करायची हे सर्व स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या इथे ही डिझाईन मी आधीच ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ही A3 साईज पेपरवरती आहे. म्हणजे मी इथे OHP शीट जी वापरली आहे ती A3 साईजची वापरली आहे आणि 175 मायक्रॉन्सची OHP शीट आहे आपली. आणि ही जी डिझाईन मी घेतलेली आहे, बनवलेली आहे, ही तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तर तुम्ही मला तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या हे सगळे ज्याही आपल्या डिझाईन्स आहेत या चार्जेस आहेत यांचे, हे फ्रीमध्ये नाही आहे. तर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तर या इथे आपण जो ग्लू वापरलेला आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि आपण 60-40चं रेशो घेतलेला आहे. जर तुम्हाला ते पातळ होत असेल तर तुम्ही 70-30चं रेशोसुद्धा घेऊ शकता. म्हणजे 70% आपल्याला ग्लू घ्यायचं आहे आणि 30% आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपली ही जी डिझाईन बनलेली आहे त्यावरती व्यवस्थित आपल्याला डिझाईनच्या बाहेर आपल्याला ग्लू काढायचं नाही आहे. कारण जर आपलं ग्लू बाहेर लागलं किंवा कुठेही लागलं आणि तिथे रांगोळी चिपकली तर ती तिथे परमनंट होऊन जाते. म्हणून काळजीने तुम्ही ग्लू लावा आणि जर ग्लू आजूबाजूला पडलं किंवा पसरलं तर ते त्याच वेळेला तुम्ही थोडं पुसून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातं. वाळल्यानंतर तुमचं ते निघणार नाही, त्यामुळे लक्ष द्या. आणि थोडं बाहेर गेलं तर तुम्ही नखाने किंवा एखाद्या ब्रशच्या मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही त्याला व्यवस्थित करू शकता. आणि या इथे जो आपला वेल आहे त्या वेलला मी सगळं ग्रीन कलरने केलेलं आहे. तर या इथे मी हा पेंट मार्कर वापरते आहे. जर तुमच्याकडे पेंट मार्कर नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलरचा सुद्धा इथे वापर करू शकता. थोडं आपल्याला ॲक्रेलिक कलरमध्ये पाणी घालायचं नाही आहे, अगदी ब्रश ओला करायचा आहे आणि ग्रीन कलरने तुम्ही या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी पेंट मार्करने लाईन्स बनवती आहे त्याच प्रकारे तुम्हाला कलरने या पद्धतीने लाईन्स बनवून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला या वेलमध्ये जे मी रांगोळीचा प्रकार वापरलेला आहे तर मला अजूनही माझ्या मैत्रिणींचे असे कमेंट्स येतात की ताई ही रांगोळी कुठली? तर आपल्याला कुठल्याच पद्धतीची पावडर रांगोळी वापरायची नाही आहे, कारण पावडर रांगोळी आपल्याला इथे जमत नाही. आपल्याला मार्बलच्या ज्या स्टोननी जी रांगोळी बनते, जी थोडी खरपूस अशी असते, म्हणजे वाळूसारखी असते, जी आपल्याला नॉर्मल दुकानांमध्ये मिळते, ती आपल्याला साधी रांगोळी वापरायची आहे. या इथे कुठल्याही प्रकारची पावडर रांगोळी तुम्ही वापरू नका. आणि या पद्धतीने तुम्ही ग्लू लावत चला आणि तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही आपला हे वेल छान तयार करू शकता. आणि याच पद्धतीने तुम्ही असे 2-3 छान वेल तयार केले तर तुम्हाला 2 नैवेद्याच्या ताटाभोवती किंवा मग आपली आरती जी असते
पूजेचा जो ताट असतो आपला त्याच्या भोवतीसुद्धा तुम्हाला ही ठेवता येईल आणि खूप सुंदर अशी ही रांगोळी तयार होते आपली. तर आपला फर्स्ट लेअर कंप्लीट झालेला आहे आणि अजिबात घाई करायची नाही आहे आपल्याला. फर्स्ट लेअर झाल्यानंतर तुम्ही त्याला छान वाळू द्या अर्धा 1 तास आणि त्यानंतरच तुम्ही त्यावर सेकंड लेअर करायला घ्या. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या फर्स्ट लेअरमध्येच आपली रांगोळी किती छान दिसती आहे. तर या पद्धतीने तुम्ही आरामात रांगोळी तयार करा. कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर रांगोळी तयार केली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही सेकंड लेअर सेम आपली प्रोसेस असणार आहे. तर त्याच पद्धतीने आपलं सेकंड लेअर तुम्ही कंप्लीट करून घ्या. आणि सेकंड लेअरसुद्धा कंप्लीट झाल्यानंतर त्याला छान 1 तास अर्धा 1 तास तुम्ही छान त्याला वाळू द्या. त्यानंतरच तुम्ही ॲक्रेलिक कलर करायला घ्या. जर आपण खूप घाई केली आणि ॲक्रेलिक कलर जर आपलं रांगोळी ओली असली तर आपला कलर त्यावरती पसरायची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही घाई करू नका आणि या पद्धतीने आपली रांगोळी छान सुकली त्यानंतरच तुम्ही ॲक्रेलिक कलरने काम करायला घ्या. आणि या इथे एक अजून तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ॲक्रेलिक कलरमध्ये आपल्याला बिलकुल पाणी मिक्स करायचं नाही आहे, कारण पाणी जर मिक्स केलं तर आपली जी रांगोळी असते ती वाळूसारखी असते. त्यामुळे तुम्ही विचार करा की ज्या वाळूसारखं कन्सिस्टन्सी असलेल्या गोष्टीवर जर पातळ रंग पडला तर तो पसरणार आहेच. त्यामुळे तुम्ही ॲक्रेलिक कलरमध्ये पाणी मिक्स करू नका. जर तुम्हाला वाटत आहे जर तुमचा कलर घट्ट असेल तर तुम्ही थोडं ब्रश पाण्यात घाला आणि मिक्स करा. जर तुम्हाला तरी घट्ट वाटत असेल तर फक्त ब्रश पाण्यात घाला. पाणी तुम्ही डायरेक्टली रंगामध्ये ओतायचं नाही आहे. तर या काही स्टेप्स आहेत आपल्या, या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने करा. तुमची रांगोळी नक्कीच खराब होणार नाही. आणि ह्या थोड्या काळजी घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगितल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा तुमची रांगोळी तयार होत असताना. तर त्याने तुमची रांगोळी नक्कीच खूप छान तयार होईल. तर या पद्धतीने आपल्याला जो रंग दिसत आहे त्याच पद्धतीच्या रंगाने आपण शेड केलेला आहे ॲक्रेलिक कलरने. आणि आता जे मी पानावरती ब्रश फिरवला तो मी मोठा ब्रश वापरलेला आहे तिथे. जर आपल्याला रांगोळीवरती दुसरी रांगोळी पडलेली असेल तर तुम्ही त्या ब्रशनी त्या पद्धतीने झटकून तुम्ही त्याला स्वच्छ करू शकते. आता इथे मला ही रांगोळी तयार झाल्यानंतर मला वाटलं की इथे थोडं काहीतरी असावं म्हणून मी इथे हे कट मिरर्स वापरलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वापरा, नाही वापरले तरी आपली ही रांगोळी खूप छान तयार झालेली आहे आणि ही नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि छान दिसणार आहे. नाजूक असा आपला वेल छान तयार झालेला आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. आतल्या बाजूने गोल कट करायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला डिझाईनच्या भोवती छान कट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला कुठल्याही ज्या सगळ्या वस्तू मी इथे वापरलेल्या आहेत त्या हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या वस्तूंच्या लिंक देणार आहे. तुम्ही तिथनं त्या सगळ्या गोष्टी परचेस करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता आपली सुंदर अशी ही ताटाभोवतीची रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कसे वाटले आणि आजची ही रांगोळी कशी वाटली, काहीतरी आपण यामध्ये युनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण काच लावलेले आहेत, छोटे छोटे मोती लावलेले आहेत या इथे तुम्ही इथे बघू शकताय. तर या पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची ही रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशा पद्धतीच्या रांगोळ्या जर तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्हीसुद्धा ही नक्की एकदा ट्राय करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओज पाहत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. आणि नेक्स्ट तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया. बाय.